तेच सांगते मीला, तेच करायला हवं. त्यांनी खूप फरक पडेल, खूप फायदा होईल. कोणाचा? मुळाचा म्हणजे सगळ्यांचाच, आणि जास्त करून हिचा. तुला सांगते लक्ष्मी, अगं तुझं एवढं कौतुक होईल, एवढे लाड होतील सगळीकडे. काय प्रॉब्लेम काय मग? नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. मला इतक्यात आई नाही व्हायचंय. एक्सक्यूज मी. अच्छा, म्हणजे असं आहे का? म्हणजे तू या अशा का गेल्या? यांनी माझ्या बोलण्याचा नेमका काय अर्थ घेतलाय? रेश्मा, रेश्मा कुठे गेली? काय माहित, त्या फोनवर बोलता बोलता निघून गेल्या आणि रश्मी मॅडम पण तुमचं बोलणं ऐकून निघून गेल्या पटकन. ईश्वरा, सगळा गोंधळ झाला आता. काय झालं? काय झालं काय? तू चल लवकर. कुठे? चल चल. एके, अरे क्या हो गया भाई, कुछ पता चला? एके तुला खरंच माहिती नाहीये काही? काय बोलतेस, मला काहीच कळत नाही. सांग ना. सॉलिड गडबड आहे. अगं काय ते सांग ना समजावून नीट. एके, खरं खरं सांग मला, नक्की काय प्रकरण आहे? कोणाचं एके? लक्ष्मीचं प्रकरण? मला काय माहिती. तुला नक्की माहित नाहीये? काय असेल ते स्पष्ट सांग ना. उगीच बीपीचा त्रास नाही तू सुरू होईल. बोल ना. एके, लक्ष्मी प्रेग्नंट आहे. एके, काय काय बोलतेस काय तू? एके मला खरं सांग एकदा, शेवटचं. तुला खरंच काही माहिती नाहीये? अगं खरंच मला माहिती नाही. धंदे की कसं? आणि मला कशाला माहिती असेल? नाही नाही एके, मग नक्की मोठा गेम आहे काहीतरी. लक्ष्मीला दिवस गेलेत. एक मिनिट. हे कशावरून बोलतेस तू? मला कळेल का? म्हणजे त्यांना बोलताना ऐकलेस का तसं? अरे हो, रेश्माला ती स्पष्ट म्हणाली, आत्ता मला आई व्हायचं नाहीये. गडबड आहे एके, मोठी गडबड आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?